सर्वप्रथम मंचासीन मान्यवरगण, संत श्री गाडगे बाबा महाराजांचा आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने आपण जे हे प्रोग्राम इथे आयोजन केलेले आहे त्यामध्ये मला बोलवण्यासाठी धन्यवाद. मी पण काढूनच घेते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद म्हणते. माझं मूळ गाव ओडिसा, राउरकेला ओडिसा आहेत. तर माझं UPSC झाल्यानंतर जेव्हा माझी सिलेक्शन IAS मध्ये झाली तेव्हा माझं पोस्टिंग महाराष्ट्रामध्ये झालं. माझं सर्वप्रथम प्रोबेशन सिंधुदुर्गमध्ये झालं होतं. मी 1 वर्ष सिंधुदुर्गला होते आणि त्यानंतर माझ्या SDM म्हणून पहिला पोस्टिंग डहाणू पालघरला होतं. हे दोन्ही ठिकाण कोकण जवळ आहेत. तिथे खूप सुंदर रम्य असा सुंदरता आहेत आणि तिथे समुद्र आहे. तर ते खूप चांगला अनुभव होता माझ्यासाठी कोकणामध्ये कामं करताना. माझी जेव्हा बदली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावतीला झाली तर माझ्या डोक्यात सर्वप्रथम आलं की विदर्भ मराठवाडा ऐकले महाराष्ट्रामध्ये तर आपण पहिल्यांदा काय डोक्यात येतं की काळा माती असणार, तिथे फाट पडले असणार आणि खूपच शुष्क आणि ड्राय असं ठिकाण असणार. पण जेव्हा पहिल्यांदा मी अमरावतीमध्ये पाया पाडले आणि त्यानंतर मी इथे आले तर माझं रिअलायझेशन झालं की इथे इतकी ग्रीनरी आहे आणि आता तरी पूर्ण भारतवर्षामध्ये अमरावतीला सर्व नॅशनल क्लीन एअर त्याच्यासाठी पहिला पुरस्कार पण मिळालेला आहे. तर माझं जे डोक्यामध्ये ऑलरेडी होता की अमरावतीचं असं एक चित्र असणार ते संपूर्णपणे बदलून गेला. आणि इथे आल्यानंतर जेव्हा संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा महाराज ह्यांच्या विषयानं मी अभ्यास केले तर मला माहिती पडलं की किती पुण्यभूमीला मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि हे माझं भाग्य आहे की मी इतकी पुण्यभूमीला आज सेवा देत आहे. आपण जिथे इथे बसलेले आहे ते सर्व इथे जन्म झालेले असणार मी असं गृहीत धरते. आणि आपल्याला माझ्यापेक्षा संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा महाराज यांच्याबद्दल माहिती खूप जास्त असणार. तर मी त्याचं काही व्याख्यान नाही देणार, पण त्यांचं आयुष्यभरात जे मूळ जे अभ्यास होता, त्यांचं जे मूळ जे धर्म होते ज्यामध्ये संत गाडगेबाबांनी कामं केले, फक्त त्याबद्दल मी आपल्या सर्वांना एकदा परत आठवण करून द्यायची माझी इच्छा आहे. आणि आपण हे सर्व बोलताना, व्याख्यान देताना, ऐकताना त्याच्या अनुसरण स्वतःच्या जीवनात करत नाही ते माझ्या लक्षात वारंवार येते. आपण जेव्हा असं एक संतांच्या भूमीला राहतो त्यांच्या सर्वप्रथम एकच गोष्टी होत्या की स्वच्छता प्रत्येक गावामध्ये असायला पाहिजे आणि तेच आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण बाबी आहेत. पण मी खूप खेदाने सांगते की मी जेव्हा कुठल्या गावामध्ये 80% गावामध्ये माझ्या भेटी होते जिल्हा परिषदमध्ये, जेव्हा माझा दैनंदिन दौरा असते गावामध्ये अस्वच्छता पूर्णपणे मला दिसून येते. आजकाल लोकांच्या मध्ये झालेलं आहे की मी माझ्या घराचं झाडू मारून घेते, बागी कचरा काढून जवळच्या घरी की जवळच्या ठिकाणी जिथे खाली आहे तिथे टाकून देते. शेणखताच्या ढिगारे लोकांच्या जवळच होता, तिथे माझी जिल्हा परिषदेची शाळा होती. तर मी ते आईंना विचारायला लागले, आई तू माझ्या शाळेच्या समोर कशासाठी शेणखत टाकलेली आहे? बोलते इथे जवळ जागा होती ना. मी म्हणाले तिथे थोडासा दूर गेले की आमच्याकडे खेत पण आहेत तर तिथे टाकता आला असता. बोलते लांब पडते ना. तर लोकांच्या जे मनात हे आहेत की मेरा घर मैं अच्छा साफ सुथरा रखूंगा पर बाकी का गंदा हुआ तो चलेगा, हे डोक्यातून आपलं कधी जाणार? पूर्ण गावं हे माझ्या आहेत. हे जे कुटुंबता होती आमच्यामध्ये पहिले की गावामध्ये लोकांना पहिले, आपण आता गावामध्ये ना टाउन सारखं झालेलं आहे. अपार्टमेंटमध्ये जसे इथे अपार्टमेंटच्या जवळपास कोण राहते त्याला कोणी ओळखत नाही. गावाला पहिले प्रत्येक माणसाच्या घरी आज काय आहे त्याचा उत्साह पूर्ण गाव म्हणायचे. ते उत्साह हळूहळू पुढे कमी होत चाललेले आणि त्याप्रमाणे जी स्वच्छता प्रत्येक गावामध्ये असायला पाहिजे ते आज खूप परिमाणात मला दिसत नाही. आणि अमरावती तरी मला वाटते स्वच्छ भारत मिशनचा कॉन्सेप्ट आत्ता आला 5 वर्षापूर्वी. संत गाडगेबाबा महाराजांनी स्वच्छ भारत मिशन कधीपासून सुरू केलेले आहे. तर अमरावतीला तरी स्वच्छ भारत मिशनमध्ये अव्वल असायला पाहिजे. आणि तुम्ही सर्वांनी पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारतासाठी एक उदाहरण करायला पाहिजे की आम्ही संत गाडगेबाबा महाराजांचं पुण्यभूमीला आहोत आणि स्वच्छता आमच्या मनात आहेत, आमच्या रक्तात आहेत आणि स्वच्छता जसं आहेत आम्ही त्याचं जीवनयापन करतो. स्वच्छता फक्त स्वतःच्या घरी नसून पूर्ण तुमच्या गावाला, पाड्याला, सर्वांच्यासाठी व्हायला पाहिजे.
पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक माणसाने ना स्वतःमध्ये हे आज ठाम घ्यायला पाहिजे की मी स्वच्छतासाठी कामं करणार. दुसरं त्यांचं सर्वाधिक इम्पॉर्टंट आणि मला पण जे माझ्या कामामध्ये मला वाटते की देवपूजापेक्षा मानसिकता जे असते ते सर्वाधिक जास्त मोठं असते. आपण शिर्डी साईबाबांचे विषय सर्वांनी ऐकले असणार. मी फक्त त्यांना टेलिव्हिजनचे सिरियल येत होतं त्यामध्ये बघितलेले आहेत. तर माझी आई आणि माझे बाबा प्रत्येक वेळी म्हणायचे, फकीर थे वो पुरी जिंदगी फकीर की तरह रह गए. त्यांचं जीवन गेल्यानंतर त्यांना सोन्याच्या खुर्चीवर बसवले आणि सोन्याचे मुकुट लावले आणि आज किती ना किती सोन्या त्यांच्यावर देण्यात येत आहेत. तर ज्या माणसांनी चूज केला होता की मला फकीरसारखं जगायचे आहेत, मला माणसाची सेवा करायची, आज तुम्ही त्याला सोनं देऊन काय करणार. तर आपल्याला मला असं वाटते की देवपूजा न करता जितके माणसं आहेत त्यांची जेवढे जास्त आपण मदत करू शकणार, त्यांच्या काय अडचण आहे त्याला आपण फोकस करू शकणार, तर तेच खरी देवपूजा आहेत. आणि ॲज अन IAS ऑफिसर असो, माझ्या डोक्यात प्रत्येक वेळी होतं की कशासाठी कलेक्टर व्हायचे. लहान वेळापासून एक स्वप्न होता की मला कलेक्टर व्हायचे आहे. कलेक्टर व्हायच्या मागे माझा कधी उद्देश नव्हता की मला मोठी गाडी मिळणार, एक मोठे चेअर मिळणार, की 10 लोक मला रेस्पेक्ट देणार. माझ्या डोक्यात ते त्याच्यासाठी आलं होतं की लहान वेळापासून खूप अडीअडचणीमध्ये मी आणि माझी मोठी बहीण मोठे झालं होतं. प्रत्येक वेळी वाटत होता की आत्ता अभ्यास सुटणार. बाबाचे हाल प्रत्येक वेळी खराबच असायचे. 3 महिने नोकरी असायची, त्यानंतर बाबाच्या नोकरी जायचे. आई काही ना काही करून आमच्या भरणपोषण करतच होती. पण माझ्या शाळेचे प्रिन्सिपल असो, माझ्या कॉलेजचे टीचर्स असो, सर्वांनी कॉन्ट्रीब्यूट केलं की तुझ्या शाळेचे फीज आम्ही देऊन देतो, तुझ्या बुक्स आम्ही खरेदी करून देतो. तर माझा अभ्यास पुढे चालत गेला. तर माझ्या डोक्यात होतं की असं काय एक जॉब करायचे ज्यामध्ये सर्वाधिक जास्त लोकांची मी जास्तीत जास्त मदत करू शकते. आणि त्यामधून मला वाटते की IAS ऑफिसर होणं एक स्वतःसाठी आणि माझ्यासाठी माझ्या आयुष्याचं एक खरी पावती आहे की मी जास्त लोकांना कसं ह्या माध्यमातून मदत करू शकणार. तर सर्वांच्यासाठी पण संत गाडगेबाबांचं पण हे एक खूप महत्त्वपूर्ण त्यांच्या जीवनाच्या सूचना होत्या की देवपूजा न करता माणसाची मदत करा. माणसांना जितकी जास्त तुम्ही मदत करू शकतात हे खरी देवपूजा आहे. आणि शेवटला हे जे इथे वृद्धाश्रम आहेत, मला वाटते खूप मोठी पुण्य कामं आहेत जे आपण इथे करत आहोत. सर्वप्रथम तरी आईबाबा ज्यांनी आयुष्यभरात इतकी मेहनत घेऊन आम्हाला मोठं केलं, त्यांना आमच्या स्वतःच्याकडून दूर करायचेच नाही. आणि ह्याच्यापेक्षा मोठा गुन्हा काही नाही मला तसं वाटते. पण तरीसुद्धा काही अडचण असेल, जरी त्यांच्या घरी त्यांनी त्यांच्या आईबाबाला सोडले, त्यांना इथे ठेवून तुम्ही जे कामं करत आहेत ते खूप मोठी गोष्ट आहे. हे देवपूजापेक्षा पण मोठं आहे. आईबाबांचं सेवा करणं मला वाटते आजच्या घडीमध्ये खूपच एक मोठं पुण्याचं कामं आहेत. आपण आता मी माझे आईबाबा ओडिसाला राहतात, त्यांना खूप वेळा रिक्वेस्ट करते की माझ्याकडे येऊन राहा, पण त्यांची इच्छा नसते. पण तरीसुद्धा जेव्हा ते आमच्याकडे राहतात तर तेव्हा वाटते की असंच आमच्याकडे प्रत्येक वेळी राहायला पाहिजे. आईबाबांचं असं पण असते की मुलगी आहे तुझ्याकडे नाही राहणार, मुलगा झाला असतं तर त्याच्याकडे राहिलं असते. पण आता मुलगा मुलगीमध्ये फरक नाही आहे, ते माझ्या आईबाबांना लक्षात आलेले आहेत. तर आता ते येऊन माझ्याकडे राहतात. तर जितके इथे यंग लोक आहेत तर तुम्ही सर्वांना रिक्वेस्ट आहेत की आमच्या आईबाबांनी आमच्यासाठी जितकी मेहनत करून आम्हाला मोठे केलेलं, तुमच्या बाळा झाल्यानंतर तुम्हाला नक्की ते लक्षात येतीलच. तर आईबाबांना कधी स्वतःच्याकडून दूर करू नका. याच्यापेक्षा मोठा गुन्हा पाप काहीच नाही आहे ह्या दुनियात. तेवढेच सांगते. खूप आनंद वाटला आज इथे येऊन सर्वांना भेटून. छोटासा कार्यक्रम आहेत आणि हे एक वातावरणच इतकं छान आहे की मला ते इथे उपस्थित राहूनच खूप आनंद वाटते. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.